नंदुरबारमध्ये हुतात्मा दिनी बाल शहीदांना अभिवादन। नंदुरबार येथे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहीदांच्या स्मारकावर आज हुतात्मा दिनानिमित्त मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना दिली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहीद स्मृती समिती आणि जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शहर व जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिकरित्या शहीदांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाला शहीद स्मृती समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रमाबाई शहा, निंबाजीराव बागुल, कीर्तिदेव सोलंकी, प्राध्यापक राजेंद्र शिंदे, अभिजित सरोदे, संदीप चौधरी यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। 9 सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो। नंदुरबार शहरामधील सर्व बालकांनी श्रीश कुमार सहित 5 ते 6 बालक या ठिकाणी ते शहीद झाले होते। त्यांच्या आठवणी व्हाव्या, त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता, देशाबद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शूर बालवीरांनी जे स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये घुसलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये निर्माण होतं। आज त्याची वर्ष या गोष्टीला पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी 9 सप्टेंबरला शहीद दिनानिमित्त वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते। त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना दिली। त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते। तर हे जे काम शहीद स्मृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं चालत राहतं आणि या स्मारकाचं सुद्धा जे काही प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा ठेवण्याचं काम ही शहीद स्मृती करत असते। तर अशा पद्धतीचं आज 9 सप्टेंबरच्या शहीद दिनाच्या निमित्तानं सर्वांचं मी स्मरण करतो आणि त्यांना अभिवादन करतो। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।